श्याम, ये इकडे बाळा. आज तुला एक छोटीशी गोष्ट सांगते. एका मोठ्या शांत अंगणात दोन भाऊ खेळत होते. मध्ये तुळस आणि बाजूला उंच बेलाचं झाड. टप. श्यामदादा, बघ ना, काहीतरी पडलं झाडावरून. दोघे धावत गेले आणि पाहतात तर काय, एक छोटंसं पाखराचं पिल्लू. त्याला अजून पंखही फुटले नव्हते. ते थरथरत होतं. अरे बिचारं, याला भूक लागली असेल. मी तांदळाच्या कण्या आणतो. दोघांनी प्रेमाने त्याला खाऊ पाणी देण्याचा प्रयत्न केला, पण त्या नाजूक जीवाला ती सहन होत नव्हतं. अचानक पिल्लाने मान टाकली. आई, आई ग. श्याम, बाळा, तुमचं प्रेम चुकीचं नाही, पण इतक्या छोट्या पिलाला असं खाऊ पाणी देता येत नाही रे. त्याला त्रास झाला असेल. थोड्याच वेळात त्या पिल्लाने डोळे मिटले. आई, याला कुठे पुरूया? मोगऱ्याच्या आणि शेवंतीच्या झाडाखाली. तिथे तुझं प्रेम फुलांसारखं दरवळेल. हे घे, या रेशमी वस्त्रात त्याला निरोप दे. दोघांनी छोटासा खड्डा खणला आणि त्या पिलाला अलगद पुरलं. श्याम, असा शांत का बसलायस? आई, मी त्या पाखराचं सुतक धरलंय. अरे वेड्या, सुतक रोग टाळण्यासाठी पाळतात बाळा, पण या मुक्या जीवासाठी तू मनात जे दुःख धरलं आहेस, तीच तुझी खरी दया आहे. म्हणूनच बाळा, प्राण्यांवर प्रेम करा, पण त्यांना काय हवंय हे समजून घेण्याइतपत ज्ञानही मिळवा.